So, welcome everyone in this special session, लर्निंग स्टाईल्स. तर आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली लर्निंग स्टाईल म्हणजे काय, किती प्रकारच्या लर्निंग स्टाईल्स आहेत आणि या लर्निंग स्टाईलचा आपल्या एज्युकेशन मध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा. ओके, तर मला वाटतंय सगळ्यांना तुमचा रिझल्ट मिळालेला असेलच. इथे असे कोणी आहेत का की ज्यांना त्यांचा रिझल्ट मिळालेला नाही? इफ एनीबडी इज देअर, प्लीज रेज युअर हँड. तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला मिळालेला नाही असं जर कोणी असेल तर प्लीज हात रेज करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला रिझल्ट माहित नाही. जर तुम्हाला रिझल्ट माहित असेल तर इट इज गुड थिंग, खूप छान आहे. तर सगळ्यांनी चॅट विंडो मध्ये तुमचा रिझल्ट, तुमची लर्निंग स्टाईल, जी प्रायमरी लर्निंग स्टाईल आहे ज्याचा स्कोर हायएस्ट आहे, 3 लर्निंग स्टाईल्सचा स्कोर तुम्ही बघितला असेल, एक व्हिज्युअल, ऑडिटरी आणि किनेस्थेटिक. तर त्याच्यामध्ये ज्याचे पर्सेंटेज जास्त आहेत तो कोणता लर्निंग स्टाईल आहे. जरा तुम्ही प्रत्येकाने तुमचं लर्निंग स्टाईल मला इथे चॅट विंडो मध्ये आता द्यायचं आहे, सो दॅट आय विल कम टू नो की यामध्ये व्हिज्युअलचे विद्यार्थी कोण कोण आहेत, ऑडिटरीचे कोण कोण आहेत आणि किनेस्थेटिकचे कोण कोण आहेत. तानिया, व्हिडिओज काय आहे? गॅलेक्सी J6 मला माहित नाही. ग्रुपमध्ये ऑलरेडी एक पीडीएफ फाईल दिलेली आहे. तुम्ही ग्रुपमधली पीडीएफ फाईल जर बघितली नसेल तर बघा, आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे, नावाच्या समोर त्याचे पर्सेंटेज लिहिलेले आहेत. ओके, पियुषा 47.36. तानिया, मी इथे हे विचारलेलं आहे की तुमची लर्निंग स्टाईल कोणती आहे. जो ग्रुप आपण तयार केलेला आहे त्या ग्रुपमध्ये आपण प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईलचा रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे, जी तुम्ही दिलेली होती, आणि तो रिझल्ट तुम्हाला तर फक्त डिस्प्ले करायचा आहे. तर की तुमचे किती पर्सेंटेज, मॅक्सिमम पर्सेंटेज कोणाचे आहेत, कोणते आहेत. व्हिज्युअलचे विद्यार्थी कोण कोण आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ऑडिटरीचे कोण आहेत आणि किनेस्थेटिकचे कोण आहेत. So everybody please share your learning style so that this will be easy for me to discuss with you. म्हणजे मला लगेच तुम्हाला कनेक्ट करता येईल की बाबा आता पियुषचा व्हिज्युअल आहे किंवा गायत्रीचा व्हिज्युअल आहे, अथर्व व्हिज्युअल आहे, यशराज व्हिज्युअल आहे. तर मला लगेच त्यांच्याबरोबर व्हिज्युअल म्हटलं की मी तिथे कनेक्ट करेल की त्यांच्या लर्निंग स्टाईल्स कशा असतील. हितेश, मला पूर्ण रिझल्ट नको, फक्त मॅक्सिमम कोणता आहे तोच पाहिजे. ऑडिटरी, यू हॅव टू कन्सिडर ऑडिटरी 45-45. बाकीचं इग्नोर करायचं, बाकीचं सोडून द्या. ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पर्सेंटेज आहेत तो स्कोर तुमचा ओरिजिनल आहे, प्राइम आहे लर्निंग स्टाईल मध्ये. सो हितेश, यू कॅन टेक इट ऑडिटरी 45-45. ओके ओके. तर या रिझल्ट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला 3 वेगवेगळे रिझल्ट दिलेले आहेत. एक ऑडिटरीचा दिलेला आहे, एक व्हिज्युअलचा दिलेला आहे, एक किनेस्थेटिक दिलेला आहे, राईट. सो सिमिलर टाईप आपल्याकडे एकूण 3 लर्निंग स्टाईल्स आहेत, पण प्रत्येकाच्याकडे ह्या तिन्ही लर्निंग स्टाईल्स असतात, परंतु एक मात्र डॉमिनंट असते, एक प्रायमरी असते, की जिचा आपण लाईफ मध्ये रेग्युलरली वापर करतो. त्याच लर्निंग स्टाईलचा उपयोग करून आपण आपला अभ्यास असेल, आपल्या इतर थॉट प्रोसेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत. तर त्या थोडेसे आपण बघायचे आहेत की एक्झॅक्टली काय आहेत. मी माझी स्क्रीन शेअर करतो या ठिकाणी. Oh, my laptop is not yet connected. Wait, wait.
something is, just hold on for a second. There is little technical issues. Just wait for a second. Yes, sir. मॅडम तोपर्यंत तुम्ही त्या मुलांच्या बरोबर डिस्कशन्स मध्ये राहा. नो इश्यू. येस सर. याच्यापैकी बरेच मुलं माझ्या ओळखीचे पण आहेत. मला आता दिसलं तिकडे नावं मी पार्टिसिपंट्स मध्ये बघत होती. पियुषा नेवी आपण भेटलो आहे क्लासमध्ये. हितेशशी पण भेटली आहे वाटतं मी क्लासमध्ये. येस. आज पण तरी मला पार्टिसिपंट्स खूप कमी दिसत आहेत. एकूण आपण 100 लोकांचं आज प्लॅन केलं होतं आणि त्याच्यातनं बऱ्यापैकी खूपच कमी लोकांनी जॉईन केलंय. मी नेक्स्ट सेशनला तुमचे कोणी फ्रेंड्स असतील सगळ्यांनी ज्यांनी टेस्ट घेतल्या असतील त्यांना प्लीज सांगा तुम्ही जॉईन करा. कारण आपले हे जे फ्री सेशन्स आहेत हे फक्त 4 दिवस म्हणजे 6 तारखेपर्यंतच आपण प्लॅन करतो आहे. तर तुम्हाला काही पण डाऊट असेल, कोणत्याही प्रकारचं काही पण क्वेरी असेल त्या टेस्ट मधली तर तुम्ही सरांना विचारू शकता. कारण सर तुम्हाला प्रत्येक वेळेस अवेलेबलच राहतील असं नाही. बिकॉज ही इज अ व्हेरी बिझी मॅन. तुम्हाला माहितीये का त्यांनी PhD केलेलं आहे मॅथ्स मध्ये. आता इथे जेवढे पार्टिसिपंट्स आहेत कोणाचा मॅथ्स सगळ्यात आवडता विषय असेल तुम्ही 2 मिनिटं व्हिडिओ ऑन करू शकता बाळांनो. जोपर्यंत सरांचा तो जे टेक्निकली ते रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. मग मला तुमचे चेहरे बघायला मिळतील जसे आपण शाळेत भेटलो होतो त्या प्रकारे. हॅलो. ओळखलं मला? कोणतेही प्रकारचे डाऊट्स असतील ना तर तुम्ही ते सरांना विचारा. तुम्हाला माहितीये PhD मॅथ्स होणं किती डिफिकल्ट गोष्ट आहे आणि किती मोठी गोष्ट आहे. आणि सर त्याच्यामध्ये त्यांनी PhD केलेलं आहे. इथे कोणाला गणित आवडतात सॉल्व्ह करायला किंवा कोणाला गणित अजिबात जमत नाही? नाही आवडत ना की आवडतं? आवडतं. तर
तर ही एक प्रकारची टेस्ट झाली. अशा सरांकडे खूप साऱ्या टेस्ट आहेत जे सर कंडक्ट करतात आणि ज्याच्यामध्ये सर हेल्प करू शकतात तुमचे पूर्ण पर्सनॅलिटी असेसमेंट साठी. तुम्ही कोणती गोष्ट सगळ्यात योग्य पद्धतीने लाईफ मध्ये करू शकता. तुमचं कोणतं करिअर तुम्हाला सगळ्यात जास्त योग्य राहील तुमच्या पर्सनॅलिटीनुसार. या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला काही टेस्ट मधनं सांगू शकता. छान गोष्ट आहे ना. आता सगळ्यांच्या घरी डिस्कशन सुरू असतील ना काय करायचं म्हणून पुढे जाऊन. हॅलो पियुषा. तर आपल्याला सगळ्यांचं डिस्कशन्स असतील ना. आता लॉकडाऊन झालं मग आता पुढच्या वर्षी काय करायचं आणि आता शाळा नाही आहे. तर मला एक सांगा, लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी घरी काहीतरी प्रोडक्टिव्ह काम केलं का? शाळा नव्हती त्याच्यासाठी कोण कोणती गोष्ट नवीन शिकलं का? काही मला सांगा एखादी गोष्ट व्हॅल्यू ऍडिशन होईल तुमच्यामध्ये. अशी अशी कोणती नवीन गोष्ट कोणी शिकलं? काय शिकली पियुषा? मला अनम्यूट करून सांग. कोडिंग. कोडिंग शिकली? व्हाईट हॅट ज्युनियर? नाही ते असं एक प्रायव्हेट आहे, एक सर शिकवतात त्यांच्याकडून. अच्छा, अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हितेश काय शिकला? ऐकू नाही येते बेटा. हितेश तू एवढासा आवाजात बोलतोय, मला काहीच ऐकू येत नाही. बाकीच्यांना ऐकू येते का हितेश काय बोलतोय? नाही मिस. नाही. नाही. ओके. गॅलेक्सी J6 जान्हवी नाव आहे ना तुझं? जान्हवी. येस मिस. तू काय शिकली? येस. हँडरायटिंग इम्प्रूव्ह केलं? अरे वा, व्हेरी गुड. मग मला तुझं हँडरायटिंग सॅम्पल दे. ओके, सर इज बॅक आय गेस. ओके, यू कॅन अनम्यूट, यू कॅन म्यूट युअरसेल्फ आणि व्हिडिओ बंद करा. आता सर कंटिन्यू करतील. ओके, या. ओके, ओव्हर टू यू सर. थँक्यू अनघा मॅम. सो नाव सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? येस सर. वाव, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण सेशन स्टार्ट करतोय. थोडासा टेक्निकल इश्यू होता पण खूप छान तुमचं डिस्कशन होतं. मी ऐकत होतो टेक्निकली बाकीचं काम चेक करत असतानाच. सो लेट अस चेक इट हिअर की या ठिकाणी 3 लर्निंग स्टाईल्स आहेत आणि या 3 लर्निंग स्टाईल्स मध्ये फर्स्ट वन इज व्हिज्युअल, सेकंड वन इज ऑडिटरी अँड थर्ड लर्निंग स्टाईल इज किनेस्थेटिक. अशा 3 लर्निंग स्टाईल्स आहेत आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आपला अभ्यास करत असतो. राईट. सो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की का गरजेची आहे लर्निंग स्टाईल? लर्निंग स्टाईल चेक करणं का गरजेचं आहे? तुम्हाला काय वाटतं? आता आपण रिझल्ट वगैरे पाहिलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की लर्निंग स्टाईल चेक करणं गरजेचं आहे का? इज इट नीडेड? येस, नो? काहीही तुमचा आन्सर येऊ द्या, नो प्रॉब्लेम. या, हितेश इज सेइंग येस, इट इज नीडेड. तर का नीडेड आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून आपण आपलं बिहेवियर कसं असतं हे आपल्याला लक्षात येईल आणि त्याचबरोबर आपण अभ्यास कसा करायचा. बिईंग अ स्टुडंट, आता सगळे स्टुडंट्सच आहेत मला वाटतं या बॅच मध्ये, राईट? एनीबडी पेरेंट्स हिअर? आय थिंक सगळे स्टुडंट्स असतील. येस सर. ओके. सो या ठिकाणी स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन आजचं सेशन आपण क्रिएट करू या ठिकाणी. सो यू कॅन व्हेरी वेल सी हिअर. द स्लाइड इज नॉट विजिबल सर. लाईट इज नॉट विजिबल. आता ठीक आहे, आता ठीक आहे. या नाव इट इज ओके. ओके, ठीक आहे. इज इट क्लिअर नाव? येस सर, ऍब्सोल्युटली. नाव इट इज क्लिअर. ओके. सो लर्निंग स्टाईल का महत्वाची आहे याच्या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं
सर हा ती मध्ये गेली होती ऍक्च्युली एका सेकंड करता, आता परत आली आहे. ओके, का होते असं बघावं लागेल. लेट मी चेक इट. नाव इट इज फाईन सर, परफेक्ट. इज परफेक्ट ना? ओके. येस. सो अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही लर्निंग स्टाईल, आणि या लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या करिअरचे रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण स्टडी कसं करायचं असतं हे आपल्याला लक्षात येईल. बऱ्याच वेळा मिसमॅच होतं, टीचर्सनी डिलिव्हर केलेलं असतं 100%, परंतु मुलांना समजत. तुम्ही मला सांगाल का मुलांना की तुमचे सब्जेक्ट्स किती आहेत आता, आणि प्रत्येक सब्जेक्टला एक एक टीचर असेल, बरोबर ना? तर किती टीचर्स नॉर्मली तुम्हाला शिकवायला आहेत? हाऊ मेनी टीचर्स आर देअर? इट्स अ इंटरॅक्टिव्ह सेशन, मिस्टर XYZ. कोणीतरी लिहितोय काहीतरी. इट्स अ इंटरॅक्टिव्ह सेशन. मुलांना बोलायचं आहे, तुम्हाला डिस्कस करायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल. येस येस येस. अथर्व says 6 to 7. ओके. तर आणि प्रत्येक शिक्षक आपल्याला शिकवतो, परंतु प्रत्येक शिक्षकांनी शिकवलेलं आपल्याला आवडतं का, किंवा प्रत्येक शिक्षक आपल्या आवडीचा असतो का, किंवा प्रत्येक शिक्षकांनी शिकवलेलं 100% आपल्याला कळतं का? तर याचं उत्तर आपल्या समोर आहे ऍब्सोल्युटली नो. नाहीच कळत. का नाही कळत? तर याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते लॉजिक म्हणजेच लर्निंग. टीचर्सनाही कळत नाहीये की मी डिलिव्हरी करतो, मी जे काही कंटेंट आहे, जे मला शिकवायचं आहे, मी 100% मुलांना शिकवतो, अगदी प्रामाणिकपणे शिकवतो, परंतु 30, 40, 50% मुलांनाच कळतं, बाकीच्या मुलांना कळत नाही. काय रिझन असतं? तर याच्या पाठीमागचं महत्वाचं रिझन हे आहे, ज्यांची लर्निंग स्टाईल मॅच होते त्यांना समजतं. म्हणजेच टीचर जर व्हिज्युअलचं असेल आणि मुलं व्हिज्युअलचे असतील, तर व्हिज्युअलच्या टीचरने शिकवलेलं व्हिज्युअलच्या मुलांना लवकर समजतं. पण ऑडिटरीच्या आणि किनेस्थेटिकच्या मुलांना ते जास्त कळत. अगदी सिमिलर वे, जर ऑडिटरीच्या टीचरने जर काही शिकवलं तर ते व्हिज्युअल आणि किनेस्थेटिकच्या मुलांना कळत. आणि हा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मुलांना ते कळण्यासाठी, एक्झॅक्टली मुलांना सर्व तिन्ही टाईपच्या मुलांना समजून घेण्यासाठी, समजण्यासाठी टीचर्सना काय करावं लागेल, तर काही पाठ व्हिज्युअल मध्ये, काही पाठ ऑडिटरी मध्ये, काही पाठ किनेस्थेटिक मध्ये अशा पद्धतीने डिलिव्हर करावं लागेल, अशा पद्धतीने मांडावा लागेल. तर आणि तरच तो तीनही टाईपच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत डिलिव्हरी होतो, तो मुलांच्या पर्यंत पोहोचवला लागेल. राईट? आणि म्हणून लर्निंग स्टाईल खूप खूप महत्वाची आहे. सक्सेसफुल स्टुडंट्स जर बघितलं तर प्रत्येक सक्सेसफुल स्टुडंट्सकडे त्यांच्या स्वतःच्या काही हॅबिट्स असतात, स्टडीच्या हॅबिट्स असतात. त्या रेग्युलर हॅबिट्स ज्या आहेत, आपण जे अभ्यास करतो त्या पद्धतीच्या ज्या हॅबिट्स नसतात, ह्या थोड्याशा वेगळ्या असतात. त्या कशा असतात, तर त्यांच्या इंटरेस्टने तयार झालेल्या हॅबिट्स. त्यांना कसा अभ्यास करायला आवडतो त्या पद्धतीने अभ्यास करण्याच्या त्या पद्धती असतात. आणि आपल्याला सुद्धा आपल्या लर्निंग स्टाईल नुसार आता अभ्यासाच्या पद्धती शोधायच्या आहेत आणि निवडायच्या. राईट? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गुड हॅबिट्स आहे. दे लर्न फ्रॉम देअर मिस्टेक्स, अतिशय महत्वाचा पार्ट आहे. दे अंडरस्टँड देमसेल्स ॲज लर्नर. आता आपण तुम्ही सुद्धा आता तुम्हाला स्वतःला ओळखता की तुम्ही कोणत्या पद्धतीचे लर्नर आहात. आर यू व्हिज्युअल, आर यू ऑडिटरी, आर यू किनेस्थेटिक? तर यापैकी नेमकं कोणतं आहे? तुम्ही व्हिज्युअल असाल तर कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ते आता सांगितलं जाईल. जर ऑडिटरी असाल तर कसा अभ्यास करायला पाहिजे, आणि किनेस्थेटिक असाल तर कसा अभ्यास करायला पाहिजे. राईट? आणि ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा गोल सेट करून पुढे घेऊन जायच्या आहेत आणि दिलेल्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करायचा आहे. ऑफकोर्स तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग इन फ्युचर लाईफ मध्ये होईल. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट.
फर्स्ट लर्निंग स्टाईल आपण कोणती घेऊया? तर पहिली लर्निंग स्टाईल आहे व्हिज्युअल. आता ही ओळखायची कशी? खरोखरच आता तुम्ही व्हिज्युअल आहात की नाही? आता तुम्ही एक्झाम दिलेली आहे, टेस्ट दिलेली आहे, त्या टेस्टचा रिझल्ट आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हायेस्ट पर्सेंटेज मिळालेला असेल, व्हिज्युअल आहे, राईट? पण नॉर्मली हे व्हिज्युअल कसं ओळखायचं? तर ज्यांना क्लासरूममध्ये टीचर दिसत नसल्यानंतर चुळबुळ होते, म्हणजे टीचरला पाहण्यासाठी आपण असे डोके वर करून बघत असतो, पण टीचर दिसला पाहिजे किंवा बोर्डवरती जे लिहिलेलं आहे ते दिसलं पाहिजे. त्यासाठी ज्यांची धडपड चालू असते ते व्हिज्युअलचे असतात. एखादा कार्यक्रम चालू आहे, तिथे काहीतरी डान्स असेल किंवा एखादा स्पीकर बोलत असेल आणि तो स्पीकर दिसत नसेल, कारण समोर जर एखादा उंच माणूस बसला, एक उंच मुलगा बसला असेल तर आपल्याला दिसत नाही. त्यावेळी जर आपण अशी मान हलवून इकडे तिकडे जर ते चित्र बघण्याचा प्रयत्न करत असू, त्या वक्त्याला बघण्याचा प्रयत्न करत असू, तो डान्स बघण्याचा प्रयत्न करत असू, तर आपण व्हिज्युअल आहोत. व्हेरी सिम्पल. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं. ह्या दोन बेसिक तरी गोष्टी आहेत. म्हणजेच काय, तर व्हिज्युअलचे जे लोक असतात ते सी टू लर्न. त्यांना बघावं लागतं, पाहावं लागतं. त्यांचे डोळे सॅटिस्फाईड झाले तरच त्यांना समजतं, अन्यथा समजत नाही. सो दे लर्न बाय सीइंग द थिंग. ते बघून शिकतात. ऑडिटरीची मुलं बघून शिकत नाहीये, तर ते ऐकून शिकतात. आणि म्हणून ऑडिटरीची जे मुलं असतात त्यांना शिक्षकाकडे बघावं लागत नाही, बोर्डकडे बघावं लागत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ते कार्यक्रमाकडे स्टेजकडे बघत नाहीये. त्यांची मान खाली असते, खाली काहीतरी काम करत असतात. ते स्वतःबरोबर काहीतरी एन्जॉय करत असतात, पण त्याचा कान मात्र तिकडे असतो. सो हा मेन डिफरन्स आहे, राईट? आणि हा डिफरन्स आपल्या लक्षात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की आपण एक्झॅक्टली अभ्यास कसा करायला, राईट? सो व्हिज्युअल लर्नर्स दे लर्न बाय सीइंग द थिंग्स. हे आता आपण बघितलं, जनरल फॅक्ट्स आहे. तर यांचं नॉर्मली यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत? जे व्हिज्युअलचे विद्यार्थी आहेत त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत? प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स असतात, बरोबर ना? तर क्वालिटीज काय आहेत? तर हे जे विद्यार्थी आहेत ते रिमेंबर व्हॉट दे रीड अँड राईट. त्यांनी वाचलेलं आणि लिहिलेलं हे त्यांच्या चांगलं लक्षात राहतं. कारण वाचण्यासाठी ते डोळे वापरतात, बघितल्याशिवाय वाचता येत नाही. आणि लिहिणं त्यांना आवडतं. व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना लिहायला आवडतं. दे एन्जॉय व्हिज्युअल प्रोजेक्ट. क्रिएटिव्हिटी, थोडंसं कलर कॉम्बिनेशन्स वगैरे असं चित्राचं प्रेझेंटेशन असलेलं किंवा तुम्हाला एखादा मॅप, डायग्राम्स, चार्ट तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना आवडतात. रिटन एक्झाम आवडते. मग काय आवडत नाहीये? तर यांना तोंडी परीक्षा आवडत नाही. या मुलांना तोंडी परीक्षा आवडत नाही. का? तर तोंडी परीक्षेमध्ये प्रॉब्लेम असा होतो की त्यांना तोंडी वेळी विचारलं तर हे ब्लँक होतं. कोणताही एखादा प्रश्न विचारला की ही मुलं ब्लँक होतात. इव्हन मोठी माणसं सुद्धा अशीच असतात. म्हणजे हे फक्त लहान मुलांच्यासाठी आहे अशाचा प्रकार नाही. व्हिज्युअलच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही पटकन काही प्रश्न विचारला तर ती व्यक्ती सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. पण लिहायला सांगितलं, तो प्रश्न दिला आणि त्याचं उत्तर लिहायला सांगितलं तर 100% ते लिहू शकतात, राईट? तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत रिगार्डिंग व्हिज्युअल लर्नर्स. आणि त्यांच्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी यांना लिहावं लागतं. डोळे सॅटिस्फाईड होणं गरजेचं असतं. म्हणजेच लिखाण करायचं, त्याच्या डायग्राम्स तयार करायच्या. बेस्ट ऑप्शन, या विद्यार्थ्यांनी माइंड मॅपचा वापर करावा. माइंड मॅपमध्ये वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन्स वापरायचे आणि ह्या सगळ्यांचा वापर केल्यानंतर त्यांना रिकॉलिंग प्रोसेस खूप फास्ट होते. परीक्षेमध्ये तुम्हाला आठवावं लागतं. लक्षात नाही ठेवायची गरज, आठवण्याची गरज असते. आणि हे आठवण्याचं जे काम आहे हे फास्ट होण्यासाठी व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना डायग्राम्स आणि माइंड मॅप खूप मदत करतात. म्हणजेच काय, तर रेग्युलर स्टडीमध्ये त्यांनी काय करायचं, तर हायलायटर वापरायचे. वेगवेगळ्या कलरचे हायलायटर्स वापरायचे आणि तुमचा इम्पॉर्टंट जो वर्ड आहे त्या वर्डला तुम्ही अंडरलाईन.
ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायचे असते त्या रिव्हिजन मध्ये तुम्ही ते फक्त अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहेत तेवढेच रीड करायचे आणि पुढे जायचं. म्हणजे इम्पॉर्टंट जे वर्ड्स असतात त्याला आपण की वर्ड्स म्हणतो आणि इम्पॉर्टंट जे पॉइंट्स असतात त्याला की पॉइंट्स म्हटलं जातं. तर असे की पॉइंट्स आणि कीवर्ड्स हे एकत्र घेऊन त्याचा आपण माइंड मॅप क्रिएट करायचा. आता मला वाटतंय प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुक्स मध्ये ऑलरेडी हल्ली माइंड मॅप्स क्रिएट करून दिलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही गुगल करू शकता माइंड मॅप काय प्रकार आहे. माइंड मॅप मध्ये तुम्हाला थोडस ह्या गोष्टी दिलेल्या असतात की एक पूर्ण लेसन एका कागदावरती पिक्चर फॉर्म मध्ये कसा तयार करायचा त्याचं प्रेझेंटेशन म्हणजेच माइंड मॅप. आणि मिस्टर टोनी बुझन फ्रॉम लंडन त्यांनी याचं इन्व्हेन्शन केलं आणि खूप छान पद्धतीने हे काम करतं व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांच्यासाठी. माइंड मॅप म्हणजे एक देणगीच आहे असं म्हणता येईल. सो जे व्हिज्युअलचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज चेक करा की तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्या माइंड मॅपचा वापर करून घेत आहे. राईट. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. तो म्हणजेच व्हिज्युअल मधले ट्रेड्स वगैरे क्लासरूम मध्ये त्यांच्या फिजिकल एलिमेंट्स वरती फोकस असतो. त्यांना रिटन एक्झाम्स आवडतात तोंडी परीक्षेपेक्षा. त्यांना डेकोरेट वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी स्कूलचं डेकोरेशन करायचं असेल, प्रेझेंटेशन करायचं असेल, स्टेज डेकोरेशन करायचं असेल तर ही मुलं सगळ्यात पुढे असतात. राईट. आणि ह्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर स्टडी मटेरियल यांच्याकडे भरपूर असतं. व्हिज्युअल ते समोर जोपर्यंत दिसत नाहीये तोपर्यंत त्यांना ते समजत नाही. मग त्या डायग्राम्स असतील, इलुस्ट्रेशन्स असतील, ग्राफ्स असतील, डिस्प्ले असतील, काही फोटोग्राफ्स असतील, कार्टूनच्या रिलेटेड असेल, कार्टून जरी तुम्ही पाहिलेत जे तुमच्या किंवा बुकच्या प्रत्येक लेसनच्या शेवटी जो QR कोड दिलेला आहे दीक्षा ॲपचा तर त्याचा वापर करून तुम्ही कार्टून्स बघू शकता ज्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या प्रत्येक लेसनसाठी. तर ते बघू शकता. त्याचबरोबर मूव्ही क्लिप्स असतील, कोलाज असेल, पोस्टर्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होतो. कारण ह्या सगळ्यामध्ये तुमचे डोळे सॅटिस्फाईड असतात. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर दिस व्हिज्युअल. आणि यानंतर आपण सेकंड कॅटेगरीकडे बघूया, ऑडिटरी. ऑडिटरी जे असतात ना हे दे लर्न बाय लिसनिंग द थिंग्स ऑर हिअरिंग द थिंग्स. ऐकून शिकणारी ही मुलं. म्हणजेच काय तर ऐकण्यासाठी कोणता अवयव वापरला जातो? कान. बघण्यासाठी डोळे. पंचेंद्रिय आहेत आपली. या 5 इंद्रियांच्या माध्यमातूनच आपण आपलं पूर्ण इनपुट घेत असतो. ब्रेनला जे काय आपण शिकलेलो आहोत, घेतलेलं आहे इनपुट ते आपण ब्रेनला पाठवतो. आणि याचा फायदा आपल्याला काय होतो तर याचा फायदा जे ऑडिटरीचे विद्यार्थी आहेत त्यांना समोरची व्यक्ती दिसलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे बोलणारी व्यक्ती दिसली पाहिजे असं नाही. नाही दिसली तरी चालते. फक्त आवाज आला तरी सुद्धा ते ओळखतात. त्यांची जनरल फॅक्ट काय आहे त्यांच्या तर दे लर्न बाय लिसनिंग. जनरली एक 30-35% क्राऊड असतो अशा विद्यार्थ्यांचा. आणि हे कधीही पुढे बसायला मागत नाहीत क्लासरूम मध्ये. त्यांना पाठीमागे निवांत बसायला आवडतं. कारण टीचर्सला बघितलंच पाहिजे असं काही नाहीये. फक्त ऐकायला आलं पाहिजे एवढं अंतर ते बघतात. म्हणजे एकदमही शेवटच्या बाकावरती कधीही बसणार नाहीये. जर त्यांना ऐकायला येत नसेल तर शेवटच्या बाकावरती ते कधीही बसणार नाही. किमान पाठीमागचे 1-2 बेंचेस सोडून ते पुढच्या बाजूला बसतात. ज्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली ऐकायला येऊ शकेल. राईट. तर असं हे कॅरेक्टर असतं या मुलांचं. आणि त्यांना नॉर्मली जे काही कोणी त्यांनी ऐकलेलं असतं, कोणी बोललेलं असेल, कुठे कोणाबरोबर काही एखादा पॉइंट डिस्कस केलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. त्यांना स्वतःला लिहायला खूप कठीण जातं. म्हणजे त्यांना आवडत नाही. लिखाण आवडत नाही. दे कॅन रिमेंबर इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन जर दिले असतील स्पीकर्स वरून तर त्यांना आवडतं. पण जर कोणी नोट्स असं लिहून जर दिलं असेल, कागदावरती लिहून दिलं असेल आणि ते सांगितलं असेल की हे वाच आणि त्यानुसार फॉलो कर तर ते वाचण्याचा सुद्धा त्यांना कंटाळा असतो.
राईट. लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा लहान मुलं नॉर्मली टीचरने दिलेला असाइनमेंट सुद्धा लिहून घेऊन येत नाही. का तर त्यांनी ऐकलेलं आहे आणि ऐकलेलं असल्यामुळे त्यांना लिहायला आवडत नाही आणि ऐकलेलं असल्यामुळे त्यांच्या ते लक्षात आहे. ते घरी जातात, त्यांचा असाइनमेंट कंप्लीट करतात आणि घेऊन येतात. पण जेव्हा लहान मुलं विसरतात तेव्हा मात्र प्रॉब्लेम होतो. असाइनमेंट इनकम्प्लीटची नोट येते टीचरकडून आणि तेव्हा पालकांना कळतं की असाइनमेंट दिला होता. तर अशा वेळी पालकांचा सुद्धा प्रॉब्लेम होतो की नेमकं काय करायचं, आमचा मुलगा असाइनमेंटच लिहून आणत नाही. तर या ठिकाणी पालकांच्यासाठी जर हे समजलं की तुमचा मुलगा जर ऑडिटरी आहे, तर बेस्ट ऑप्शन एकच की दररोज संध्याकाळी तुम्ही जेव्हा त्याला भेटता, तेव्हा भेटल्यानंतर त्याला विचारायचं की तुमचा असाइनमेंट काय आहे, राईट? तो जर त्यांना समजला असाइनमेंट काय आहे, तर त्यानुसार मग ते तुम्हाला सपोर्ट करू शकतात. दॅट्स इट. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. सो त्यांच्यासाठी एकच गोष्ट काय आहे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला जय हिवरकर, प्लीज स्क्रीनवरती काही स्क्रॅचेस वगैरे करू नका आणि माईक बंदच ठेवा. मी बंद केलाय तुमचा माईक, म्हणजे इतरांनाही त्रास होणार नाही. ओके. या तर पुढचा आपण पार्ट बघणार आहोत. काय झालं, काही महत्वाच्या गोष्टी रिगार्डिंग लर्निंग स्टाईल. आता यांनी अभ्यास कसा करायचा असतो, यांची लर्निंग स्टाईल ऑडिटरी असल्यामुळे यांना आवाज पाहिजे. मगाशी जे होते ते व्हिज्युअलचे होते. व्हिज्युअल वाल्यांना आवाज अजिबात चालत नाही. व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन झालेला आवडत नाही. त्यामुळे क्लासरूम मध्ये व्हिज्युअल वाल्यांनी बसताना कधीही विंडोजच्या बाजूला बसायचं नाही, कारण विंडो मधून कोणी ये जा दिसेल तर तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे डोळ्याला डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. ह्यांच्यासाठी तसा काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त कानाला ऐकायला येत असेल असं कोणतेही लोकेशन ते घेऊन बसू शकतात. हा झाला क्लासरूम मधला सिटिंग अरेंजमेंट. दुसरं आहे आणि घरी अभ्यास करताना कुठेही बसावं. तर व्हिज्युअल वाल्यांच्यासाठी पिनड्रॉप सायलेन्स लागतं, तसं यांच्यासाठी आवाज लागतो. जर आवाज नसेल, ते ज्या ठिकाणी अभ्यास करतात ती जागा जर एकदम शांत असेल तर त्यांचं लक्ष लागत नाही. आणि म्हणून हे मुलं नॉर्मली ज्या ठिकाणी घरातले इतर लोक गप्पा मारत असतात किंवा जिथे टीव्ही चालू आहे अशा ठिकाणी येऊन अभ्यास करायला बसतात. का तर त्या ठिकाणी थोडासा आवाज. मग अशा ठिकाणी काय करायचं, काही ठिकाणी पालकांचा प्रॉब्लेम असतो. पालकांचं कसं असतं की आज हल्ली असं झालेलं आहे की पालकांना ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये मिळालेल्या नाही त्या सगळ्या गोष्टी आज मुलांना मिळत आहेत. म्हणजेच पालकांच्यासाठी चांगली शाळा मिळाली नसेल तर आज आपण चांगल्या स्कूलमध्ये असतो. पालकांच्याकडे जर आज मोबाईल हा ही गोष्ट नव्हती, तर आज आपल्या मुलांच्याकडे मोबाईल जवळजवळ सगळ्या मुलांच्याकडे ह्या लॉकडाऊन मध्ये आता आलेल्या आहेत, राईट. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रत्येक पालकाची एकच इच्छा आहे, मला जे जे काही मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे मुलांना ह्या सगळ्या सवलती दिल्या जातात. आणि परंतु प्रॉब्लेम असा होतो की ह्या सगळ्या सवलती देऊन त्यांना एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही, कारण ह्या सवलती ज्या त्यांना दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत मुलांना, तिथे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप असतो, अंडरस्टँडिंग इश्यू असतो. कारण आमच्या वेळी ज्या गोष्टी गरजेच्या होत्या, ज्या आम्हाला मिळाल्या नाहीयेत, आजच्या मुलांना त्या गरजेच्या नाहीत. आणि त्या गोष्टी जर त्यांना दिल्या तर त्याचा विशेष काही फायदा होणार नाही, राईट. तर जे जे कोणी पालक आहेत त्यांनी थोडंसं त्याही गोष्टीकडे फोकस करावं की सगळ्याच गोष्टी मुलांना गरजेच्या नसतात. खरोखर ज्या गरजेच्या आहेत तेवढ्याच गोष्टी मुलांना द्यायच्या आहेत. आता या मुलांच्यासाठी काय हवं, तर तुम्ही शांत ठिकाणी अभ्यास करता म्हणून तुमच्या मुलांनी शांत ठिकाणी अभ्यास करायलाच पाहिजे असं नाही. तुमचा मुलगा जर व्हिज्युअलचा असेल तर तो शांत ठिकाणी अभ्यास करेल, पण ऑडिटरीचा असेल तर तो शांत ठिकाणी अभ्यास नाही करणार. आणि यावरून मग पालकांच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये वाद निर्माण होतो. आई म्हणते मोठ्याने आवाज, वडील सांगतात की बाबा सांगतात की तुम्ही शांतपणे अभ्यास करायचा, आणि या दोघांच्या मध्ये कुठेतरी वाद निर्माण होतो. त्याचबरोबर दुसरं असतं की मम्मी नॉर्मली अभ्यास करून घेते, मुलाला
सांगितलं जातं की मोठ्याने वाच का, तर स्वयंपाक करता करता मला किचन मधून आवाज आला पाहिजे, म्हणजे मला कळेल की तू अभ्यास करतो की नाही. आता तो जर मुलगा जर व्हिज्युअलचा असेल तर त्या मुलाची वाट लागली ना त्या ठिकाणी, पूर्ण त्याची वाट लागली. कारण त्याने 10 तास जरी मोठ्याने अगदी हरिपाठ केला त्या ठिकाणी पुस्तकाचा, पारायण जरी घातलं त्याचं, तरी एक अक्षर सुद्धा त्याला कळणार नाही, कारण त्या ठिकाणी आवाज. म्हणजेच व्हिज्युअलच्या मुलाला कधीही मोठ्याने वाचायला सांगू नका, त्याला पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. ऑडिटरीच्या मुलाला कधीही शांतपणे अभ्यास, मनातल्या मनात अभ्यास करायला सांगू नका. तो आवाज करणार, तो मनातल्या मनात पुटपुटणार, त्याच्या ओठांची हालचाल होणार, लिप्स मुवमेंट त्याच्या झाल्याच पाहिजेत, तर आणि तरच त्याचा अभ्यास होईल. आणि तो त्याने वाचलेलं जोपर्यंत त्याला स्वतःला ऐकायला येत नाही, तोपर्यंत त्याला ती गोष्ट कळणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून मग हे व्हिज्युअल ऑडिटरी जे विद्यार्थी आहेत, ह्यांना शांत ठिकाणी जर बसवलं तर काय करायचं? तर काही नाही. आता हल्ली सगळ्यांच्याकडेच मोबाईल आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये हळू आवाजामध्ये एखादं म्युझिक, त्याच्या आवडीचं एखादं गाणं असेल किंवा काय असेल, तर ते चालू करून ठेवून दिलं की सायन्स आणि गणित सारखा विषयाचा अभ्यास तर खूप छान होतो. हा म्हणजे आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स. तर अशा मुलांच्यासाठी आवाज पाहिजे. अदरवाईज काय होतं की ही मुलं मग हातात जवळ पेन पेन्सिल जे काय असेल ते घेऊन असं टक 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 आवाज करतात. ते कुठेतरी असं वाजवून 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 त्याचा आवाज तयार करतात. का? तर त्यांना आवाज पाहिजे. आणि जर त्यांना नॅचरली जर तुम्ही तसं आवाजाचं एन्व्हायरमेंट क्रिएट करून दिलं, तर मुलांच्यासाठी खूप सोयीचं होईल. राइट? तर पालकांनीही, जे पालक आता प्रेझेंट आहेत त्यांनीही थोडंसं लक्षात घ्या की कशा पद्धतीने त्यांना अभ्यासाचं एन्व्हायरमेंट करून द्यायचं आहे. राइट? मेजर ट्रेड्स यांचं काय आहे, त्यांच्या अभ्यासामध्ये कुठे प्रॉब्लेम येतो? तर त्यांना लिखाणाची सवय खूप कमी असल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा प्रॉब्लेम होतो की ह्यांचा परीक्षेमध्ये पेपर कंप्लीट होत नाही. परीक्षेमध्ये यांचा पेपर कंप्लीट होतो. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की लिहायचं असतं भरपूर, पण लिखाण खूप स्पीड नसल्यामुळे, खूप कमी स्पीड असल्यामुळे येत असून सुद्धा यांचे प्रत्येक एक्झाम मध्ये आन्सर्स लिहायचे राहून जातात. सो त्यासाठी पेरेंट्स आणि स्टुडंट्स दोघांनाही रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही ऑडिटरी असाल तर तुम्हाला लिखाणाचं प्रॅक्टिस करणं खूप खूप गरजेचं आहे. राईट? आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर इमिडिएटली तुम्ही कोणाला तरी विचारा. 100% तुम्ही विचारताच, प्रश्नच नाही. कारण व्हिज्युअल ऑडिटरीचे विद्यार्थी कधीही थांबत नाहीत. जे समजलं नसेल तर लगेच विचारतात. आणि विचारल्याशिवाय, डिस्कशन्स केल्याशिवाय त्यांना कळतही नाही. म्हणजे कोणीतरी त्यांना सांगावं लागतं की हे असं-असं आहे. ते स्वतः अभ्यास करून, वाचून, समजून घ्यायचं म्हटलं तर त्यांना ते पॉसिबल नाही. दे विल नॉट डू. त्यांना कोणीतरी सांगावं लागतं. तसं व्हिज्युअलची मुलांना तुम्ही डिस्कशनसाठी पाठवलं तर व्हिज्युअलची मुलं सरळ सांगतील की इट्स टाईमपास. मला ग्रुप स्टडीमध्ये इंटरेस्ट नसतो. ते काय नुसतं दंगा करत असतात. पण ऑडिटरीची मुलं मात्र त्या मस्तीमध्ये, त्या जनरल डिस्कशन्समध्ये सुद्धा बरंच काही शिकून जातात. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रुप स्टडी करत असताना सुद्धा कोणते विद्यार्थ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तुमचे मित्र जर व्हिज्युअलचे असतील तरच तुम्ही व्हिज्युअल असाल तर एकत्र बसून अभ्यास करू शकता. तुम्ही ऑडिटरी आहात, बाकीचे व्हिज्युअल आहात, तर तुमच्यामुळे त्यांना त्रास होणार आणि त्यांचा अभ्यास होणार नाही. आणि तेही तुम्हाला काही सांगत बसणार नाहीत, कारण त्यांना वाटतं तो टाईमपास. त्यामुळे शक्यतो अभ्यास करताना, ग्रुप स्टडी करत असताना व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांनी व्हिज्युअलच्या 2-3 मुलांचा ग्रुप करावा. ऑडिटरीच्या विद्यार्थ्यांनी ऑडिटरीच्या 2-3 मुलांचा ग्रुप करावा. राइट? पण एक्झामसाठी त्यांना ओरल एक्झाम जास्त आवडतात. तोंडी काहीही विचारा, काही प्रॉब्लेम नसतो. शक्यतो पुढे बसायला आवडत नाही. पाठीमागचा जेवढं कमीत कमी टीचर पासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहण्याचा ते प्रयत्न करतात. कारण त्यांना डोळ्यांनी शिक्षक बघितलाच पाहिजे किंवा बोर्डवरती लिहिलेलं बघितलंच पाहिजे असं काही नाही. नॉर्मली व्हिज्युअलचे टीचर्स यांना आवडत नाहीत, जे जबरदस्तीने नोट्स लिहायला लावतात. असे शिक्षक यांना आवडत नाहीत, कारण त्यांना लिहायचं नसतं. राइट? तर ते शेवटच्या पेजवरती काहीतरी कोणाचं तरी ड्रॉइंग काढणं किंवा मस्ती करणं किंवा X0चा गेम खेळत राहणं, असं हे त्यांचं काम चालू असतं लास्ट बेंचवरती बसून किंवा सेकंड लास्ट बेंचवरती बसून. परंतु त्यांचं सगळं लक्ष असतं. राइट? त्यांना कधीही मध्ये तुम्ही ब्रेक करून विचारलं की बाबा चल मी आता काय डिस्कस केलं,
तर ती मुलं लगेच सांगतात की एक्झॅक्टली तुम्ही आता काय सांगत होता, काय डिस्कस करत होता. म्हणजेच त्यांचं बघणं, टीचर्सकडे बघणं गरजेचं नाहीये. त्यांचं लक्ष असतं कारण त्यांचे कान आपल्याकडे आहे. सो दिस इज वन ऑफ द ग्रेट थिंग. त्यांनी एकदा एखाद्या व्यक्तीचा जर आवाज ऐकला तर ते मरेपर्यंत विसरत नाही. म्हणजेच फक्त आवाजावरून सुद्धा ते लोकांना ओळखतात. तसं व्हिज्युअलच्या मुलांचं नसतं. व्हिज्युअलच्या लोकांचं नसतं. व्हिज्युअलचे लोकं आवाजावरून कोणाला ओळखू शकत नाहीयेत. इव्हन चेहरा बघून सुद्धा बऱ्याच वेळेला सगळं काही आठवतं, परंतु त्यांचं नाव आठवत नाहीये. तर हे जे ड्रॉबॅक्स आहेत ते नॉर्मली ऑडिटरीच्या विद्यार्थ्यांना होत नाही. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे हा आहे आपला किनेस्थेटिकचा. किनेस्थेटिक मध्ये काय असतं? तर किनेस्थेटिक मध्ये असतं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. ही मुलं स्पोर्ट्समध्ये पुढे असतात. ही मुलं ऍक्टिंग मध्ये पुढे असतात. ही मुलं तुमच्या बाकीचं स्कूल मधल्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज असतील तर प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये यांना पुढे जाऊन काम करायला आवडतं. यांच्याकडे चांगलं लिडरशिप असतं, सगळ्या काही गोष्टी असतात. पण स्टडीमध्ये त्यांना परफॉर्म नाही करत. का परफॉर्म नाही करतायत? यांच्याकडे स्किल नाही आहेत का? आहेत ना स्किल, भरपूर स्किल आहेत. परंतु यांना समजेल अशा भाषेमध्ये शिकवणारे शिक्षक अवेलेबल नाही. हे व्हिज्युअल हे किनेस्थेटिक असल्यामुळे त्यांना इमोशनली कनेक्टेड असे ऍक्टिव्हिटी लागतात किंवा एखादी कन्सेप्ट त्यांना ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवावी लागते. म्हणून यांना नॉर्मली प्रॅक्टिकल एक्झाम्स आवडतात. थिअरी एक्झाम पेक्षा प्रॅक्टिकल एक्झाम्स आवडतात कारण प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये स्वतः सगळं करून बघायचं. सो दे आर एन्जॉईंग. थिअरी मध्ये नाही. लेक्चर्स मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. हे नॉर्मली क्लासरूम मध्ये जर ह्या सर्व मुलांना जर सोडलं तर भिंतीला टेकून बसलेले आणि शेवटच्या बाकावरती बसलेली जी मुलं असतात ती नॉर्मली किनेस्थेटिक मध्ये. आणि हे काय तर यांना ऑडिटरीच्या शिक्षकाचं कळत नाही, व्हिज्युअलच्या शिक्षकांचं कळत नाही. मग काय करायचं? जर कळतच नसेल तर त्या लेक्चरला लक्ष किती द्यायचं? कंटाळा येतो ना आपल्याला जर एखादी गोष्ट जर समजतच नसेल आणि ते कंटिन्युअसली जर आपण बघत असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यावरती प्रेशर येतं आणि ऑटोमॅटिकली डोळे झाकले जातात. तर क्लासरूम मध्ये झोपण्याचं जे प्रमाण जास्त असतं ते या विद्यार्थ्यांचं. हे का झोपतात? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहे आपली शिक्षण संस्था. आपलं जे शैक्षणिक मॉड्यूल्स आहेत की जे मॉड्यूल्स ऑडिटरी आणि व्हिज्युअलला कनेक्टेड आहेत, किनेस्थेटिक साठी नाही. आता हल्लीच्या पॅटर्न्स मध्ये बरेचसे बदल केलेले आहेत. इव्हन प्रत्येक लेसन मध्ये तुम्हाला आता काही असाइनमेंट दिल्यात, काही ट्रिक्स दिल्यात, काही प्रोजेक्ट्स दिलेले आहेत, राईट? तर ते देण्याच्या पाठीमागचं रिझनच असं आहे की त्या मुलांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट व्हावी. अदरवाईज दे आर व्हेरी क्रिएटिव्ह. त्यांचं खूप काही टॅलेंट आहे, परंतु ते टॅलेंटला योग्य दिशा मिळत नाही आणि त्यामुळे थोडंसं हा प्रॉब्लेम होतो. नॉर्मली ह्यांना आर्टमध्ये, म्युझिकमध्ये, स्पोर्ट्समध्ये ह्या एरियाजमध्ये ह्यांना काम करायला आवडतं. नॉर्मली किनेस्थेटिकचे जे विद्यार्थी असतात त्यांचा ग्रॉस मोटर असेल, ह्या सगळ्या ज्या मोटर स्किल जे आहे हे खूप छान असतं, त्यांचं डेव्हलप्ड असतं आणि मोटर स्किल यांचं डेव्हलप असल्यामुळे त्यांना जेवढ्या ऍक्टिव्हिटीज असतील, बॉडी मुवमेंट्स वगैरे जे आहेत, तर अशा एरियाज मध्ये काम करायला आवडतं. एका ठिकाणी बसून काम करायला आवडत आणि म्हणून मग ह्यांची बऱ्याच वेळा क्लासरूम मध्ये चुळबुळ चालू असते. डिस्टर्ब करणारी जी मुलं असतात त्यामध्ये ही मुलं बऱ्यापैकी असतात आणि यांचा पर्सेंटेजचा स्कोर बघितला तर तो कम्पॅरेटिव्हली इतर मुलांच्या कमी असतो. पण यांना जर प्रॉपर गाईडलाईन्स मिळाल्या तर ही मुलं व्हिज्युअल आणि ऑडिटरीच्या मुलांच्या पेक्षा सुद्धा पुढे जाऊ शकतात, चांगला स्कोर करू शकतात. आता यांच्यासाठी काय आहे? हे नॉर्मली अभ्यास कसे करतात? तर 10 ते 15 मिनिट एका ठिकाणी बसतील, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ही मुलं बसत नाही. त्यामुळे अशा मुलांनी अभ्यास करत असताना आपली अभ्यासाची जी पोझिशन आहे, अभ्यासाची जी जागा आहे ती अशीच निवडावी की जिथून त्यांना प्रत्येक 10, 15, 20 मिनिटानंतर जागा सोडता येऊ शकेल. ते त्यांचा कोणाला अडथळा होणार नाही, राईट? त्याचबरोबर ह्या मुलांना हातामध्ये बुक घेऊन असं चालत चालत वाचायची पण सवय असते.
म्हणजे तुम्ही कदाचित बघितलं असेल की तुमचेही काही मित्र वगैरे असतील की जे हातामध्ये बुक घेऊन रूम मधून असे फिरत असतात, राईट? तर हे जे विद्यार्थी आहेत हे किनेस्थेटिक आहेत. त्यांना एका ठिकाणी बसून वाचण्यापेक्षा असं फिरत फिरत वाचायला खूप आवडतं. चालत चालत त्यांना अभ्यास करायला आवडतं. यांच्यासाठी फ्लॅश कार्ड्स वगैरे जर त्यांनी सोबत ठेवले, तर त्या फ्लॅश कार्ड्स वरती काही क्वेश्चन आन्सर्स त्यांनी त्यांच्या जर नोट्स तयार केलेल्या असतील, काही मॅथ्सचे फॉर्म्युले तयार केले असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते पॉकेटमध्ये ठेवू शकतात आणि स्पोर्ट्सला गेले, खेळायला गेले, लगेच त्यांनी बघितले फ्लॅश कार्ड, एक 2-3 फ्लॅश कार्ड वाचले, ठेवून दिले. अशा पद्धतीने जर त्यांनी अभ्यास केला तर त्यांना खूप छान अभ्यास होतो. म्हणजे खेळत-खेळत त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून अभ्यास झाला पाहिजे. जर तुमच्यापैकी जर कोणी किनेस्थेटिक असेल तर लक्षात ठेवा की सायन्स असेल, मॅथ्स असेल किंवा सोशल सायन्स हे जे बुक्स आहेत, या बुक्सच्या सुरुवातीला म्हणजे पेज नंबर 1 च्या अगोदरचा जो पार्ट आहे, त्या पार्टमध्ये ते काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. स्टुडंटसाठी काय गाईडलाईन्स आहेत, पेरेंट्ससाठी काय गाईडलाईन्स आहेत, टीचरसाठी काय गाईडलाईन्स आहेत. तर त्याचा जर तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास करून जर तो सिलेबस हँडल करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करताना खूप मदत होईल. म्हणजे तिथे काही टिप्स दिलेल्या आहेत, की व्हिज्युअल किनेस्थेटिकच्या विद्यार्थ्यांनी मग आता काय करणार, म्हणजे कोणती कृती तुम्हाला केल्यानंतर हा कन्सेप्ट समजेल. तर तुमचा फोकस जे किनेस्थेटिकचे विद्यार्थी आहेत त्यांचा फोकस असायला पाहिजे की कृती, राईट? कन्सेप्ट क्लिअर होणार नाही जोपर्यंत ते कोणती एखाद्या ऍक्शन्स करून एखादी डेमो त्यांना दाखवावा लागतो, त्याशिवाय त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. इवन एक छोटंसं एक्झाम्पल देतो या 3 गोष्टी चेक करण्यासाठी, की सपोज आपण मी 3 मुलांच्या समोर एखादं मोबाईलचं ऍप मी प्रेझेंट करतोय आणि मोबाईलचं ऍप मी सगळ्यांना दाखवतोय. 3 मुलं माझ्या समोर आहेत आणि ज्याने माझी स्क्रीन बघितली, ज्याला स्क्रीन दिसत नाही तो पटकन पुढे येईल आणि बाकीच्यांना बाजूला सारून तो माझी स्क्रीन बघेल. म्हणजे माझ्या बाजूला जवळ उभा राहून जो स्क्रीन बघेल आणि ज्याला समजेल तो व्हिज्युअलचा विद्यार्थी. जो मी समजावून सांगत असताना जास्त काही लक्ष नाही दिलं, अधूनमधून लक्ष देतोय, पण नीट ऐकतोय, तो ऑडिटरी. ज्याने पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि तरीही सर मला जरा मोबाईल द्या ना, मी एकदा करून बघतो, असा म्हणणारा जो विद्यार्थी आहे. करून बघतो म्हणजे मी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली केल्याशिवाय मला कळणार नाही. हा जो विद्यार्थी आहे तो म्हणजेच किनेस्थेटिकचा विद्यार्थी. सो व्हेरी सिंपल असे छोटे-छोटे ऍक्टिव्हिटी मधून सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला असलेली माणसं ओळखू शकतो, राईट? आणखी कसं ओळखायचं या मुलांना किंवा ह्या लोकांना, तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धती वगैरे, बोलण्याच्या स्टाईल सुद्धा सगळ्यांचे तिघांचे वेगवेगळे असतात. बघा हल्ली आता आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, राईट? सपोज एखाद्या तुमच्या मित्राने तुम्हाला एखादं गाणं पाठवलं, राईट? आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं की फोन करून की काय रे तू ते गाणं पाहिलंस का? गाणं पाहिलंस का? आहे फाईल MP3 च्या. ते MP3 मध्ये पाहण्यासारखं काय आहे का? काही नाही. पण जर त्याने असं विचारलं की तू ते गाणं पाहिलंस का? आणि त्याचं जर उत्तर द्यायला तुम्ही कन्फ्यूज झालं, कारण पाहण्यासारखं काहीच नाहीये, राईट? सो ऑफकोर्स तो जो बोलतोय की तू हे पाहिलंस का? तो व्हिज्युअल आहे म्हणून तो पाहिलं का विचार. आणि तुम्ही ऑडिटरी आहात, तुम्हाला कन्फ्युजन झालेलं आहे की तू ऑडिओ पाठवली की व्हिडिओ पाठवली. जर ऑडिओ पाठवली तर बघायचं काय, राईट? ऐकलंस का असं म्हणायला पाहिजे होतं. हा ऑडिटरी आणि व्हिज्युअलच्या मधला प्रॉब्लेम. तुम्हाला एखादी व्यक्ती भेटली, भेटल्यानंतर जो हँडशेक करतो, लगेच समोर येऊन हँडशेक करतो किंवा लांबूनच बघितल्यानंतर तुम्हाला हाय करतो, तो व्हिज्युअल. जो आल्यानंतर बोलायला सुरुवात करतो, हँडशेक वगैरे तुमच्याकडून आला हँडशेक समोर तर तो ऍक्सेप्ट करेल, अदरवाईज तो स्वतःहून देणार नाही, पण तुमच्याशी बोलत राहील. तो ऑडिटरी. आणि किनेस्थेटिक म्हणजेच तुम्ही समोर दिसल्यानंतर एकदम धावत धावत येऊन तुम्हाला मिठी मारेल, हग करेल, तो आहे किनेस्थेटिक. तर अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सहज ह्या प्रत्येकाच्या जगण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या असतात.
प्रत्येकाचे विचार करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि हे सगळं ऍक्च्युअली आपल्याला एका सेशनमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नाहीये. कमीत कमी 3 ते 4 तासाचं सेशन फक्त लर्निंग स्टाईल्स वरती घेता येतो. तर ह्या काही मेन पार्ट्स आहेत की ज्याचा आपण आजच्या या सेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मला वाटते एवढी इन्फॉर्मेशन या सेशनसाठी पुरेशी आहे. त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थ्यांना अजून एक ट्रेनिंग प्रोग्राम आपण फ्रीमध्ये देणार आहोत. तो म्हणजेच स्टडी विदाउट रिमेंबरिंग. माझं स्पेशल रिसर्च आहे की लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा, लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा. आणि आय एम द फर्स्ट इन इंडिया की जो हे ट्रेनिंग प्रोग्राम देतो. लक्षात न ठेवताच अभ्यास कसा करायचा हे सांगणारा आता तरी माझ्या व्यतिरिक्त भारतामध्ये कोणी नाहीये. आणि हे स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम्स जे माझ्या वेबसाईटवरून मी जे सेल करतो ते 1999चा हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. फक्त 5 तासाचा प्रोग्राम आहे आणि 5 तासाच्या प्रोग्राम मध्ये 7वी 8वीचा विद्यार्थी सुद्धा 10वीचं पुस्तक वाचून न शिकवलेल्या लेसन वरती स्वतः अभ्यास करून परीक्षेला तुमची जी काही टेस्ट असेल ते एका पर्टिक्युलर लेसनची ती द्यायला तयार होतो. तर हा स्पेशल जो कोर्स आहे हा फक्त त्याच विद्यार्थ्यांना आम्ही फ्री देणार आहोत की जे आमच्या या सोशल कॉन्ट्रीब्युशन मध्ये आम्हाला मदत करतात. म्हणजेच काय सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे, तर सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे की 2021 मध्ये आम्ही भारतातल्या 1 लाख विद्यार्थ्यांच्या लर्निंग स्टाईल्स टेस्ट करून देणार आहोत आणि त्यांना आत्ताचे तुम्हाला जे सेशन मिळालं अशा पद्धतीचं सेशन आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना देणार आहोत. तर ह्यासाठी तुमच्या एरियातील तुमच्या ओळखीचे तुम्ही आता जो फायदा घेतलेला आहे तसाच फायदा इतरांना व्हावा आणि म्हणून तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांच्या पर्यंत या टेस्ट बद्दलची माहिती पोहोचवायची आहे. कमीत कमी 5 लोकांच्या टेस्ट तुम्ही करायचे आहेत आणि हा 1999चा कोर्स तुम्ही फ्रीमध्ये घ्यायचा. तर खूप सिंपल आहे. म्हणजे जवळजवळ 400 रुपये एका व्यक्तीची तुम्ही टेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला 400 रुपयाचा डिस्काउंट. इट्स ग्रेट डील, बरोबर ना? तर अनघा मॅडम तुम्हाला ग्रुपमध्ये या संदर्भात त्यांचे लिंक वगैरे पाठवून देतील की जी लिंक तुम्हाला ऑलरेडी तुमच्या स्कूलमधून मिळाली होती. तर ती लिंक तुम्ही घेऊन फॉरवर्ड करू शकता आणि किंवा तुम्ही ज्या लोकांना फॉरवर्ड करू शकता. शक्यतो तुमच्या शाळेच्या जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी ती केलेली आहे. तर इतर मुलांना इतर शाळेचे जे तुमचे मैत्रिणी आहेत किंवा कॉलेजचे मित्रमैत्रिणी आहेत, आपण हा इयत्ता 5वी पासून MBA पर्यंतच्या मुलांच्यासाठी घेऊ शकतो. तर त्यांच्यासाठी तुम्ही याचा फायदा करून देऊ शकता आणि ऑफकोर्स या सगळ्यांच्या मधून एकच गोष्ट होईल की आज तुम्हाला फायदा झालेला आहे, इतरांनाही फायदा होईल आणि आमचं जे टार्गेट आहे की 1 लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत याचा फायदा व्हावा. तर ऑफकोर्स ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुमची मदत होईल आणि ही मदत केल्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच स्टडी विदाउट रिमेंबरिंग. यामध्ये पुस्तक वाचायचं कसं हे तुम्हाला शिकवलं जाईल. अभ्यासाचं वेळापत्रक कसं असतं या संदर्भात माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर लक्षात न ठेवता कसं लक्षात राहतं याचं प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन घेतलं जाईल. हा कोर्स विद्यार्थ्यांनी पालकांनी एकत्र बसून करायचा आहे आणि पालकांना नंतर त्या ठिकाणी 15 मिनिटाची टेस्ट दिली जाते. पालकांनी विद्यार्थ्याची टेस्ट घ्यायची आहे. म्हणजे त्या 5 तासामध्येच पालकांना ऑन दी स्पॉट रिझल्ट सुद्धा बघायला मिळतो की अर्धा तासाचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा मुलाला 10 प्रश्न जरी विचारले तर 10 पैकी 7, 8, 9 मार्क्स विथ सिंगल रिव्हिजन, तेही न शिकवलेले लेसन्स वर आणि तेही हायर स्टँडर्डच्या. म्हणजे 8वीचा विद्यार्थी 9वीचं पुस्तक घेऊन करू शकतो, 9वीचा विद्यार्थी 10वीचं पुस्तक घेऊन करू शकतो. तर हे इट्स रिअली मिरॅक्युलस. कारण हे आजपर्यंत मी आता गेली 10 वर्ष ही सगळी टेक्नॉलॉजी शिकवतो, पण तो आजही जवळजवळ 99% लोकांना हे पटत नाही जेव्हा मी सांगतो की असंही पॉसिबल आहे. आणि ज्यांना पटत नाहीये ते येतात, एक्सपिरियन्स करतात आणि मग त्यांना पटतं की येस इट इज पॉसिबल. तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती माझ्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर माझं ऑलरेडी नाव बऱ्याचशा वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये आहे.
मी गेल्या वर्षी लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून मुंबई डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एज्युकेशनचं काम केलेलं आहे आणि 50,000 विद्यार्थ्यांना आम्ही गणिताची भीती घालवण्यासाठी मागच्या एका वर्षामध्ये काम केलेलं आहे. आणि या वर्षीचं आमचं काम आहे की कमीत कमी 1,00,000 विद्यार्थ्यांना त्यांच्या लर्निंग स्टाईल्स पर्यंत पोहोचवायचं, त्यांच्या लर्निंग स्टाईल्सचा वापर कसा करायचा त्या संदर्भात मार्गदर्शन करायचं. सो दिस इज द कॉन्ट्रीब्युशन, सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे. या कॉन्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यांचा सहभाग जर झाला तर आम्हाला अगदी सहजपणे 1,00,000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचता येईल. जर महाराष्ट्रामधूनच 1,00,000 विद्यार्थी जर आले तर आमच्यासाठी सोने पे सुहागा म्हणता येईल आपल्याला. कारण आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रासाठी काही केलेलं हे योगदान असेल. भारतासाठी तर करूच आपण, परंतु जर महाराष्ट्रातीलच लोक जर आपल्यासाठी पुढे आले आणि महाराष्ट्रामधीलच 1,00,000 विद्यार्थ्यांनी जर याचा फायदा घेतला तर दॅट विल बी वन ऑफ द ग्रेट थिंग आय कॅन से हिअर. तर मी या ठिकाणी आता थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. 6:03 झालेले आहेत. थोडंसं सुरुवातीला काही कालावधी आपण एक्स्ट्रा थोडंसं टेक्निकल इश्यूज असल्यामुळे झालेला होता. सो नाव इज नो इश्यू. तुमचे काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील आता झालेल्या सेशन्स वरती तर तुम्ही विचारू शकता. भानुदास, गायत्री, हितेश, काय विचारायचं असेल बोलायचं, काही प्रश्न असतील तर तुमचे विचारू शकता. काय क्वेरीज असतील तर विचारू शकता. मला वाटतं सेशन एवढं डिटेल झालं की सगळ्यांना पूर्ण कॉन्सेप्ट कळला, म्हणून वाटतं पोरांकडे काही क्वेरीजच नाहीये. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तसं असेल तर मग आजचं सेशन आपण डिक्लेअर करूया की झाला म्हणून. मॅडम तुम्हाला काय बोलायचं? यू कॅन कन्क्लूड द सेशन. सॉरी सर, मला ऐकून नाही आलं. नाही, आजच्या कार्यक्रमाचं शेवट तुम्ही करू शकता म्हटलं. सेशनचा शेवट तुम्ही करू हो शकता. हो हो, तेच मी म्हणते. मी मुलांना तेच सांगते की एवढं इन्साइटफुल सेशन झालं, डेफिनेटली त्यांनी नवीन गोष्टी खूप त्यांना कळल्यात आणि ते शिकले आणि आय एम शुअर त्यांना अभ्यास करण्यामध्ये याचे डेफिनेटली हेल्प होईल आणि आय एक्सपेक्ट देम टू यूज एव्हरीथिंग इन देअर डेली स्टडीज आणि होपफुली पुढच्या सेशन्स मध्ये आपल्याला जास्ती मुलं जॉईन करतील आणि मे बी हे सेशन त्याच्यापेक्षा पण चांगलं होईल आणि सगळेच येणारे सेशन्स आपले असेच चांगले होतील. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम सर. Thank you. Bye-bye. Thank you very much. And I am Thank you, declaring that children. today's Thank you session for is over. joining. Thank you everyone Thank you, for sir. joining. Thank you, sir. Bye-bye.